नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूयात शेवग्याच्या शेंगांची भाजी, काळ्या मसाल्यामधली। शेवग्याच्या शेंगा खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात आणि एकदम छान अशी चवीला ही भाजी लागते। तर चला आपण या भाजीसाठी काय काय आपल्याला लागणार आहे आपण बघून घेऊया। हे बघा, शेवग्याच्या शेंगा साधारणतः या पावशर शेवग्याच्या शेंगा आहेत, त्या निवडून साफ करून घेतलेल्या आहे। एक बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, हा घरी दळलेला काळा मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ, ही अद्रक लसूण पेस्ट आणि हे आपण कांदा, खोबरं आणि खसखस खोबऱ्याचं वाटलेलं वाटण आहे। चला आता आपण भाजी करू। हे बघ, सर्वात आधी आपण पातेल्यात तेल टाकून घेऊया। आता यामध्ये आपण शेंगा टाकून देऊया। यावरती थोडंसं मीठ, हळद आणि अद्रक लसणाची पेस्ट घालूया। थोडंसं फ्राय करून झालं की यामध्ये आपण पाणी टाकूया। हे बघा, याला आता उकळी फुटली आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवून याला मंद आचेवर गॅस बारीक करून शिजू देऊया। हे पहा, आपली कढई आता गरम झाली। आपण यामध्ये ऑइल टाकून घेऊया। तेल गरम झाले की त्यात कांदा सर्वात आधी टाकून घ्यायचा आहे। कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपण छानपैकी असा तेलात परतून घेऊया। आता यामध्ये आपण आधी टोमॅटो घालूया। आणि यावर झाकण ठेवून याला थोड्या वेळ वाफेत येऊ देऊया। चला आता आपण बघूया। हे बघा, थोड्या वेळ ठेवल्यानंतर टोमॅटोला एकदम छान प्रकारे टोमॅटो शिजून जातो वाफेतच। आता यामध्ये लाल मिरची पावडर आणि खसखस खोबऱ्याचं केलेलं वाटण आपण घालणार आहोत।
याला छानपैकी होऊ द्यायचं आहे. नाही आणि यात घरी बनवलेला काळा मसाला ॲड करायचा आहे. आता मसाल्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया. थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये घालूया. दुसरीकडे आपण आपल्या शेंगा बघून घेऊया. हे बघा, शेंगा या आपल्या छान शिजून झालेल्या आहेत. आता आपण याला हे पहा, आपला मसाला आता छान प्रकारे झाला आहे. यात आता मी थोडीशी कस्तुरी मेथी ॲड करते. मसाला एकदा व्यवस्थित झाला की याचे वास आपोआप पूर्ण घरभर पसरायला सुरुवात होते. आता यामध्ये आपण शेंगा ॲड करूया. आणि शेंगा मस्त मसाल्यामध्ये आधी परतून घेऊया. त्यामुळे शेंगा खाताना शेंगांना एकदम छान अशी चव येते. आता यामध्ये आपण शेंगांचं पाणी ॲड करू. यात आपल्याला जसं हवं त्या पद्धतीने आपण पाणी टाकून घेऊया. आता याला छानपैकी उकळी येऊ देऊया. यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूया. शेंगा शिजतानाही आपण मीठ टाकलेले, म्हणून आधी चव बघून मीठ ॲड करा. भाजीला छान उकळी आलेली आहे. आता याला आपण झाकण ठेवून 5-10 मिनटं मंद आचेवर होऊ देऊ. चला आपण आता आपली भाजी खोलून बघूया. हे बघा, भाजी शिजली की त्याचा रस्सा थोडासा कमी होतो, म्हणून सुरुवातीला पाणी थोडंसं जास्त टाकायचं आहे. गब्बर पाणी जास्त टाकायचं. शेंगा शिजल्यात का बघूया. थोड्या वेळेला अजून होऊ देऊया आपण. अब हम देख लेते हैं. ये देखिए, अब हमारी सब्ज़ी पूरी तरह से रेडी है. अब इसे हम गर्मा गर्म सर्व करेंगे. ये देखिए, अब हमारी थाली बिल्कुल बनके रेडी. ऐसे वीडियो देखने के लिए मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए. थैंक यू फॉर वॉचिंग.